जीवी स्पोर्ट्स पण आज SP वाल्यांनी बाबा चषक बघू शकता आपण. बॉल ओ सुरेख बॉल आणि दांडी गोल नॉर लगातार तीसरा सिक्सर. 5 गेंदों में लगातार 5 छक्के और मैच फिनिश काम तमाम कर दिया है बल्लेबाज अजय पांढरे ने. 6 गेंदों में नाबाद. हाय फ्रेंड्स, आलोय आपण आगई. आज आपली पहिली मॅच आहे घोटेकर ब वर्सेस WRSK सुपोंडे SP. आली आपली पूर्ण टीम आली. लाईट बघू शकता एकदम खतरनाक, एकदम फुल एन्जॉय, एकदम आपली पूर्ण टीम. बघूया आजची पूर्ण नाईट आपण दाखवायला ट्राय करू. आज चांगल्या चांगल्या टीम आहेत. गोरसाई, धाकटी डहाणू, सर्व बेस्ट टीम आहेत. आपण ट्राय करूयात जिंकण्याचं आणि ऑल द बेस्ट द्या आणि आपल्या चॅनलला बघत राहा. धन्यवाद. लाईव्ह आहे बाबा चषक बघू शकता आपण. सावली क्रिएशनचे आपले कॅमेरामॅन. आजचा पूर्ण लाईव्ह सावली क्रिएशन वरती आपण लाईव्ह बघणार आहेत. बाबा चषक 2026 फर्स्ट टाइम आलोय आपण आज इकडे खेळायला. बाबा चषक खूप नावाजलेली टुर्नामेंट आहे. ही टुर्नामेंट खेळण्याची खूप कधीपासून इच्छा होती. आज ती भेटते. बघूयात आपण चांगलं बेस्ट देण्याचा ट्राय करूयात. बाबा ग्रुप 9797 आणि सन्माननीय निलेश निमसे साहेब आयोजित बाबा चषक 2026 मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजची स्पर्धेची शेवटची रचनी आणि खऱ्या अर्थानं ही ऐतिहासिक जल्लोषाची रचनी आहे, निकालाची रचनी आहे आणि काम 25 करण्याची रचनी आहे. बघायचं कुठला संघ जीवी स्पोर्ट्स दिसतील. स्पॉन्सरशिप केले. आजच्या पहिल्या मॅचमध्ये आपण वळणार आहोत. सामना असेल SP. चला, दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचं आहे. SP 11 सुपोंडे आणि त्यांच्या विरोधात शिवम स्पोर्ट्स गिरसे. दोन मातब्बर संघांदरम्यानची आजची ही पहिली लढत. ही विरुद्ध ध्रुव 11 सातपाटी. हा देखील तेवढाच जबरदस्त सामना असेल. मापुली स्टार्स विपक्ष वेदांत 11 धाकटी डहाणू. क्या बात आहे. मित 11 कवाड आणि नाथ सरकार 11 चे बजरंग. या स्पर्धेचे शिल्पकार माननीय निलेश दादा निमसे यांच्या शुभ हस्ते या पहिल्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल. बाबा चषक आणि 9797 अशा दोन नाण्याच्या बाजू आहेत. 9797 असा कॉल आहे सुपोंडे टीमच्या कॅप्टनचा, परंतु कॉलच्या टॉस गिरसे संघाने जिंकलाय. यस, कॅप्टन कन्फर्म करतायत. कदाचित संघाकडून काय डिसिजन असेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाजांचा वापर करावा लागणार आहे. कुठले गोलंदाज असतील ज्यांच्याकडून अपेक्षा बाळगून आहात की जे प्रतिस्पर्धी संघाला कमी धावांपर्यंत थांबवतील. नाही, सर्व बॉलर चांगले झाले. 4 बॉलर आहेत. सुपोंडे टीमचे कॅप्टन, आपण किती एक्सायटेड होतात या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी? खूप एक्सायटेड होतो, कारण की या विभागामध्ये बाबा चषक हे खूप नामवंत चषक आहे. एक इच्छा होती की या चषकामध्ये खेळायला भेटलं पाहिजे आणि आम्ही एक शब्दामध्ये स्पॉन्सरला सांगितलं. स्पॉन्सरने आमची इथे एंट्री केली, त्याबद्दल त्याचे धन्यवाद. प्रथम बॅटिंग करायची आहे. मैदानाचा थोडाफार आढावा घेतला असेल आणि पहिले 5 दिवस देखील स्पर्धा एन्जॉय केली असेल, बघितलं असेल लाईव्ह टेलिकास्ट. एकूणच काय वाटतंय की किती स्कोर चांगला ठरेल तुमच्या टीमकरिता? स्पर्धा तर चांगली आहे. लाईट्स वगैरे चांगले आहेत. एकदम खेळायला मजा येईल. एक 50 ते 60 धावापर्यंत गेलो तर सेफ स्कोर होईल असं वाटते. बाउंड्री थोड्या मला जवळ वाटतात, कारण की जास्तीत जास्त स्कोर होण्याचे चान्सेस आहेत. ट्राय करूयात जास्तीत जास्त स्कोर टाकण्याचा 50 ते 60 पर्यंत. विशेषतः पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे या 4 ओव्हर्समध्ये. तर सुरुवातीला कुठले बॅटर्स असतील जे पॉवर प्लेचा चांगला लाभ घेऊ शकतात? बॅट्समन्स आहेत, बघायला गेलं तर आहेत बऱ्यापैकी आमच्याकडे बॅट्समन्स. निलेश दापशी, मी स्वतः, आणखीन रुपेश जाधव आमच्याकडे आहे बऱ्यापैकी बॅटिंग लाईनअप जी करू शकते बॅटिंग चालू. चला, तर देखील खूप खूप शुभेच्छा असतील या महत्त्वाच्या मॅच करिता. तर आजचा हा पहिला सामना आहे. नाणेफेक संपन्न झालेले आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय शिवम स्पोर्ट्स गिरसे
समालोचन कक्षामध्ये माझ्या समवेत गुणलेखक संकेत पवार देखील जोडले. 70-75 धावा देखील पाहायला मिळालेल्या आहेत. सुरेख फटका बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट आणि बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. अफलातून चौकार कट केला आणि गॅपमधून बॉलला पाठवलं. यावेळेला बेट करत असताना हॅमर केलाय. लाजवाब फटका. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. एक्स्ट्रॉर्डिनरी फटका. षटकार कर्णधारांनी घ्यायचे आहे. पुढचा बॉल. ओ सुरेख बॉल आणि दांडी गोल. बॉल थोडासा खाली राहिला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाची पूर्णपणे भंबेरी उडाली आणि विकेट डाऊन. समीकरण 18 गेंदेवर जीतने के लिए 27 रन. अनिकेत पाटिल कैप्टन आक्रमण पर. बेहतरीन शॉट. शॉट ऑन पुल. पावरफुल और सक्सेसफुल. 6 रन. लाजवाब बैटिंग करते हुए अजय. ये तो काफी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी और लॉन्ग ऑन मिड विकेट के बीच का जो इलाका है सही मायनों में काऊ कॉर्नर. हेलीकॉप्टर सामने और बिल्कुल सुरक्षित एरिया में डाउन द ग्राउंड. 6 रन और लगातार तीसरा सिक्सर. अजय ऑन फायर. अब तो केवल औपचारिकताएं नजर आ रही है इस मैच में. जिस तरह से अजय खेल रहे उसको देखते हुए 33 रन संख्या हो चुकी है. लीजिए फिर से हवाई फायर किया है और यह भी जाएगी मैदान के बाहर. 4 में 4. समर्थक सोच रहे होंगे कि कहीं ना कहीं उनके बल्लेबाजों ने बहुत कम रन बनाए. हालांकि 40+ इतना बुरा टोटल नहीं था. एक और हवाई फायर. यह भी गेंद मैदान के बाहर. 5 गेंदों में लगातार 5 छक्के और मैच फिनिश कर दिया है. काम तमाम कर दिया है बल्लेबाज अजय पांढरे ने. 6 गेंदों में नाबाद 31. चालल्यात आमची. खूप वाईट. मी वाट लावली पूर्ण मॅचची. हसतो याच्यासाठी दुःख पण वाटलंय पण फार चुकी केली. तोंड दाखवत नाही आहे. तोंड लपवतोय. सॉरी. स्पॉन्सरला पण सॉरी आणि प्लेयर लोकांना पण सॉरी. अंतिम रात्र या स्पर्धेच्या आणि अनेक Thank you for मान्यवर watching. या हां माझ्याकडून आठणीचा रांधून ठेव आता. ओके ठीक आहे. दाल भात तरी चालेल. ओके, चालेल. हारलो बरं पहिली. मला अनेक टुर्नामेंट हरलो, अनेक टुर्नामेंट जिंकलो. यावर्षी आम्ही मिनिमम 10 ते 12 फायनल्स गमावले. तेव्हा कधी असं इतकं वाईट हृदयाला लागलेलं नव्हतं जितकं आज लागलं आहे. मी 5 बॉल 5 6 खाल्ले. सांगू शकत नाही 26 सुद्धा 6 खाऊ शकलो असतो जर स्कोर तितका असता तर. मी सुद्धा मारलेले आहेत 5 बॉल 5 6 अनेकदा. परंतु आज कळलं की समोरच्या बॉलरला जेव्हा आपण 5 6 मारतो तेव्हा कसं वाटते. असं वाटलेलं नव्हतं कधी की माझ्या बॉलिंगवरती मी 5 6 खाऊ शकतो. मी चुकी करू शकतो. मी प्रत्येक वेळी माझ्या जेव्हा फिल्डिंग बॉलिंग अटॅकमध्ये जेव्हा माझं बॉलर्स मार खात होते तेव्हा मी त्यांच्यावरती ओरडायचो, चिडायचो किंवा तुम्ही अशी का बॉलिंग करतात. पण ज्या दिवशी आपला दिवस खराब असतो किंवा आपला काय बोलतात ते थोडंसं हे खराब असतं तेव्हा आपण पाहिजे तिथे बॉल टाकूच शकत नाही. आपलं पडतच नाही. आपण किती ट्राय केलं तरी आपला बॉल तिथे पडत नाही किंवा चांगला बॉलला सुद्धा मार पडतो. पण भरपूर ट्राय केलं नाही. माझ्याकडनं बॉलिंग चांगली आली. स्पॉन्सरकडनं आणि माझ्या टीमला माझ्या मनापासून सॉरी बोलतो. पण हे नक्कीच का आपण लवकरच कमबॅक करणार. ह्या 5 6ची भरपाई लवकरच करणार आणि ट्राय करणार आपण आपला बेस्ट देण्यासाठी. आणखीन मेहनत करणार. आणखीन बॉलिंगची प्रॅक्टिस करणार आणि लवकरच ही जी केलेली चूक ही भरून काढणार. प्लीज हे सर्व बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.